श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक श्रीमंत कुंभार व्यापारी होता. त्याला मुलीच होत्या, मुलगा नव्हता. तेव्हा तो बायकोला म्हणाला, यावेळी तुला मुलगी झाली तर मी तुला नागा लोकांना विके. आणि त्याही वेळी तिला मुलगीच झाली. नवऱ्याला मुलगी झाल्याचे कळू नये म्हणून बिचारीने मुलीला एका मडक्यात ठेवले आणि मडके नदीत सोडून दिले. नदीतून वाहत जाणारे ते मडके एका धोब्याला दिसले. मडक्यात काय आहे ते बघावे म्हणून त्याने ते मडके घेतले तर त्यात एक नुकतीच जन्मलेली मुलगी त्याला दिसली. त्याने ती मुलगी आपल्या बायकोजवळ द्यावी म्हणून तो घरी निघाला. धोबी घरी जात असताना एका घारीने झडप घालून ती पळवली आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवली. ते घरटे वडाच्या झाडावरती होते. घारीचे मुलीवर फार प्रेम होते. मुलीला ती खाणे, पिणे, नेसणे, लेणे यात काहीच कमी पडून देत नव्हती. वाटेल तिथून ती कपडे, दागिने, फण्या, आरसे, करंडे ती पळवून आणायची. भांडी कुंडी, तेलाचे शिसे, धान्य धुन्य लागेल ते सामान घार मुलीसाठी आणायची. होता करता मुलगी वयात आली, सुंदर दिसू लागली. पण घरटे सोडून ती मुलगी कधी कुठे गेलीच नव्हती. एक दिवस घार तिला म्हणाली, पोरी, तू आता मोठी झालीस. तुला एकटीला टाकून जाणे आता योग्य नाही आणि सोपेही नाही. पण कधी कधी मला फार दूर जावे लागते. अशा वेळी काय करायचे ते मी तुला सांगते. मी बाहेर गेलेली असताना तुझ्यावर काही प्रसंग आला आणि मी जवळ हवी असेल तुला तर तू हे गाणे म्हण. वाऱ्या रे वाऱ्या हलवतोस वट डहाळ्या, क्षणी या आण घार मायला समोर माझ्या. आणि तिला हे गाणं म्हणलेस की मी तुझ्या समोर हजर होईल. उन्हाळ्याचे दिवस होते. घारीची मुलगी केस विंचरत होती. झाडाखाली एक व्यापारी विसावा घेत होता. त्याच्या मांडीवर तिचे 7-8 केस पडले. या निर्जन प्रदेशात इतके लांब आणि सुंदर मानवी केस कोठून आले म्हणून व्यापारी इकडे तिकडे बघू लागला. पण त्याला कोणी दिसले नाही. मग त्याने वर बघितले तेव्हा ही सुंदर मुलगी झाडावर केस विंचरत बसलेली त्याला दिसली. व्यापाऱ्याला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तू कोण आहेस? माणूस की देवता? अप्सरा की भूत? तू कोण आहेस सांग. तू झाडावर का बसली आहेस? आणि या अशा वेळी तू इथे आली कशी? त्या मुलीने पूर्वी माणूस कोणी पाहिलेच नव्हते. त्याला पाहून ती घाबरली. तिला काय बोलावे ते कळेना. मग तिने घार माईने शिकवलेले गाणे म्हटले. त्याबरोबर घार आली आणि म्हणाली, पोरी, मला का बोलवलेस? मुलीने बोटाने खालचा माणूस तिला दाखवला. घारीने बघितले. हा सुंदर उमदा माणूस आपल्या मुलीला नवरा म्हणून मिळाला तर किती छान होईल असे तिच्या मनात आले. घार खाली आली. तिने मुलीची सारी हकीकत त्याला सांगितली. व्यापारी म्हणाला, माझ्यावर देवाची कृपा आहे. संपत्तीचा तोटा नाही. मला 7 बायका आहेत. जर तुझ्या मुलीला यात काही वावंग वाटत नसेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. मी तिला नीट सांभाळील. काही कमी पडू देणार नाही. घारीने मुलीची समजूत घातली. तिला झाडावरून खाली आणून तिने तिचे त्या व्यापाऱ्याशी लग्न लावून दिले. मुलीला निरोप देताना ती म्हणाली, मी सांगितलेले गाणे म्हण म्हणजे मी तुझ्या घरी येईल. व्यापारी नव्या नवरीला घेऊन घरी आला तेव्हा त्याच्या आधीच्या 7 बायकांना फार राग आला. नवरा घरून सुखात ठेवायचा पण
सवतींनी मात्र तिचा छळ करायला सोडलं नाही. एकदा नवरा बाहेर गेल्यावर त्या तिला म्हणाल्या, आम्ही साऱ्या जणी आळीपाळीने स्वयंपाक करतो, घरातले सारे काम करतो, तू नुसती बसून खातेस आणि लोळतेस. हे काही नाही, आज तू स्वयंपाक करायचास, जा आत. तिने कधीही स्वयंपाक केला नव्हता. तेव्हा ती रडू लागली. अखेर घरामागच्या बागेत जाऊन तिने गाणे म्हटले. घार लगेच आली आणि म्हणाली, काय झाले, मला का बोलवलेस? तिने सर्व तिला सांगितले. मला स्वयंपाक करायला सवतींनी सांगितला, मी काय करू? यात तिने सांगितले, एक भांडे घे, त्यात पाणी घाल नी तांदूळाचा दाणा घाल. दुसऱ्या हंडीत मुठभर भाजी घाल, थोडे पाणी घाल, चुलीत जळते लाकूड घाल. दोन्ही भांडी चुलीवर ठेव नी बाहेर येऊन बस, उत्तम स्वयंपाक होईल. हवी तितकी माणसे जेवतील, असे सांगून घार निघून गेली. तिने त्याप्रमाणे केले. स्वयंपाक झाला. सवती जेवायला बसल्या. ती वाढू लागली. त्या सवतींनी आपल्या पानाखाली खड्डे खोदले, पानाला भूक पाडले. वाढलेले अन्न त्या खंड्यात लोटू लागल्या. हेतू हा की अन्न कमी पडेल म्हणून बोभाटा व्हावा, पण अन्न संपेनाच. तेव्हा त्या अखेर निराश झाल्या आणि जेवून उठल्या. एकदा त्यांनी तिला गायीचा गोठा झाडायला सांगितले. ती बागेत गेली आणि ते गाणे म्हणू लागली. पण बागेत केळीची झाडे असल्यामुळे वडाच्या झाडाऐवजी गाण्यात तिने केळीच्या झाडाचा उल्लेख केला. घार आली. काय झाले ग पोरी, मला का बोलवलेस? आई, गोठा कसा झाडू? त्यांनी सांगितले. एक काडी काढून घे, गोठ्यात ती एकदा वरपासून खालीपर्यंत फिरव, गोठा स्वच्छ होईल. हे सांगून घार निघून गेली. तिने काडी गोठ्यात फिरवली. गोठा स्वच्छ झाला. सवतींचा हा बेत सुद्धा फसला होता. तेवढ्यात चैत्री फुलांचा सण जवळ आला. त्या चैत्री बिहूच्या सणाच्या दिवशी घालायला कपडे हवेत म्हणून व्यापाऱ्याने आपल्या 8ही बायकांना प्रत्येकी 5 शेर कापूस दिला आणि म्हणाला, याचे सूत काढून कापड विणून कपडे शिवून मला द्या. फिरून घार केळीच्या झाडाखाली बसून ते गाणे म्हणाली. घार आली. पोरी, का बोलवलेस? घारीने तिला कापूस दाखवला आणि नवऱ्याची आज्ञा सांगितली. घार म्हणाली, ह्यात काय? तू 4 बांबूच्या नळ्यांच्या पेट्या घे, त्यात थोडा थोडा कापूस घाल, त्या बंद करून ठेव. चैत्री बिहूच्या दिवशी नवऱ्याला त्या नळकांड्या दे. तिच्या सवती आत तिची फजिती होणार म्हणून आनंदात होत्या. त्यांनी कापूस नीट केला, पिंजला, त्याचे सूत काढले, मग मागावर कापड विणले आणि कापडाचे त्या कपडे शिवू लागल्या. ती मुलगी नुसती बसून होती. बिहूचा दिवस आला. 7ही सवतींनी नवऱ्याला अंगरखा, धोतर, चादर आणि पंचा असे कपडे दिले. तेवढ्यात त्या मुलीने आपली 4 नळकांडी आणली आणि त्याच्या हातात दिली. तो खट्ट झाला. काय, एवढेच केलेस? उघडून बघा, ती म्हणाली. त्याने नळकांडी उघडली तर आतून अति तलम कपडे निघाले. त्यांच्यापुढे सवतींनी दिलेले कपडे ओबड-धोबड चिंध्यांसारखे दिसू लागले. व्यापारी फारच खुश झाला. तिला कुठे ठेवू नि कुठे नको असे त्याला झाले. हे पाहून त्या सवतींचा तीळ पापड झाला. तिचा आत्ता कसा फडशा करावा याचा त्या बेत रचू लागल्या. तेवढ्यात एकीने सांगितले की एक घार हिला मदत करते, तिला आपण मारून टाकू म्हणजे झाले. हा बेत 7 सवतींना पसंत पडला.
त्यांनी घारीवर पारख ठेवली. प्रत्येक वेळी ती गाणे म्हणायची ते एकीने पाठ केले. एक दिवस ती सवत बागेत बसली आणि तिने तिच्यासारखा आवाज काढून गाणे म्हटले. ते घारीला कळाले नाही. ती आली. त्याबरोबर त्या 7ही जणींनी तिला कापून तिचे तुकडे केले आणि मग ते तुकडे जमिनीत पुरून टाकले. बिचाऱ्या मुलीला हे मुळीच माहीत नव्हते. ती गाणे म्हणून आईला बोलावी, पण आई काही यायची नाही. असे कितीकदा झाले. तेव्हा तिला कळून चुकले की आपल्या सवतींनीच घारीला मारून टाकले आहे. ती खूप रडली, पण उपयोग काय. तेवढ्यात व्यापारी धंद्यानिमित्त बाहेर गावी गेला. जाताना मोठ्या बायकांना त्याने आपल्या लहान बायकोचा सांभाळ करा म्हणून सांगितले. त्यांनी आनंदाने ते कबूल केले. व्यापारी गेल्याला काही आठवडे झाले आणि नदीतून व्यापार करणारा एक सौदागर आणि किंवा मोदी त्या गावी आला. त्याच्याजवळ फण्या, कुंकवाचे करंडे, कुंकू, काजळ, आरसे, सुगंधी तेल वगैरे बायकाला लागणारा माल होता. तो मोदी आपल्या मालाचा फुकारा करीत त्या व्यापाऱ्याच्या घरी आला. तेव्हा त्या 7 जणी त्याला म्हणाल्या, तू आम्हाला तुझा चांगला चांगला माल दे. त्या मोबदल्यात एक सुंदर मुलगी आम्ही तुम्हाला देतो. मोदी या गोष्टीला तयार झाला. त्याने त्यांना भरपूर उंची माल दिला, पण मुलगी काही त्याला दिसली नाही. तेव्हा त्याने विचारले, मुलगी कुठे आहे. त्या म्हणाल्या, आम्ही तिला तुमच्या नावावर घेऊन येतो. त्या सवतींनी त्या मुलीला म्हटले, चल ग, आपण बाहेर फिरायला जाऊ. ती म्हणाली, त्यांनी मला घराबाहेर पडू नये असे सांगितले आहे. मी येत नाही. पण त्यांनी खूपच आग्रह केला. तेव्हा ती त्यांच्याबरोबर बाहेर पडली. त्या तिला नदीवर घेऊन गेल्या आणि त्यांनी तिला उचलून त्या नावेत ठेवले. नाव सुरू झाली. त्या कोळी जातीच्या व्यापाऱ्याने तिला आपल्या घरी नेले आणि सुकी मासळी विकायला लावले. त्याचे घर नदीच्या काठीच होते. त्या मुलीला नदीच्या काठी बसून वाळवणाऱ्या मासकडीकडे लक्ष ठेवावे लागे. अशा वेळी एकटी बसून उदास स्वरात ती एक गाणे म्हणायची. कुंभारीन माय माझी फेकी मला निधी मधी, माता घार माई माझी झाली मला वाढवती, धनवंती मोठी कीर्ती व्यापारी माझा पती, 7 माझ्या त्या सवत्या मला कोळ्याला विकती, सुकी मजला मासोळी विकायला लावी कोळी. एकदा ती हे गाणे म्हणत बसली असताना तिच्या नवऱ्याची नाव तेथे आली. त्याने तिचा आवाज ओळखला. गाणे ऐकले. तो तिच्या जवळ गेला. तू इथे बसून का रडत आहेस असे त्याने तिला विचारले. तिने त्याला सारी हकीकत सांगितली. त्याने तिला नवे कपडे घालायला दिले आणि तिला आपल्या बरोबर घेऊन तो घरी यायला निघाला. त्याने तिला एका पेटीत घातले. तिला श्वास घेता यावा म्हणून पेटीला एक होल केले. घरी आल्यावर त्याने आपल्या निजाईच्या खोलीत ती पेटी ठेवली. त्याच्या 7 बायका पुढे आल्या. तेव्हा त्याने ती मुलगी कुठे आहे असे विचारले. त्या म्हणाल्या, तुम्ही गेल्यावर ती आपल्या घरमाईकडे गेली. अजून ती आलेली नाही. तेव्हा व्यापारी म्हणाला, मला तुम्ही तिचे काही वेडे वाकडे केलेत असे वाटते. तेव्हा तुम्ही म्हणता ते खरे की खोटे ते बघण्यासाठी मी तुम्हाला दिव्य करायला लावणार आहे. मग त्याने एक भली रामरुंद आणि खोल अशी गर्ता खणवली. तिच्यात काटे टाकले. मग एक दोरी त्याने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बांधली आणि त्या बायकांना तो म्हणाला, या दोरीवरनं प्रत्येकी शेवटपर्यंत चालत जायचे. जी खरे बोलत असेल तिला दोर सुटायचा नाही. ती शेवटपर्यंत जाईल. त्या 7 बायकांपैकी 6 जणी दोर सोडून खाली पडल्या, पण 7वी मात्र नीट चालून पार गेली. 7 वेळा ती इकडून तिकडे गेली. हे कसे झाले
नवरा म्हणाला, ही तेवढी दोषी नाही. आणि ते खरेच होते, कारण ज्यावेळी त्या 6 जणी त्या मुलीला घेऊन नदीवर गेल्या आणि मोदीच्या नावेत टाकले, त्यावेळी ती घरी बसून स्वयंपाक करत होती. व्यापाऱ्याने त्या 6 बायका गर्दीत असतानाच ती गर्ता बुजून टाकली. मग ती 7वी बायको आणि ती मुलगी तिथे सुखाने संसार करू लागल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.